कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या पोराचा काय जीव घेणार होती काय ती मास्तरीन? बाई हाय का चांदळीन? मी कवा हात भी लावला नाही माझ्या लेकराला. आणि तिने डोस का फोडले माझ्या लेकराचं? बघा केवढी मोठी खोप पडली माझ्या लेकराच्या कपाळाला. आताच्या आता तुम्ही त्या मास्तरीनला बोलवा इथं. तिला काय सोडणार नाही मी. लाज नाही वाटली तिला एवढं मारायला माझ्या लेकराला? नाही हो, ऐका माझं, अक्षरा असं काही करणं शक्य नाहीये. अहो त्यांनी सांगलंय माझ्या पोराला. माझं पोरग कशाला खोटं बोलल? सकाळी एवढा हसत खेळत आलाय माझं पोरग, आणि आता बघा काय केलंय तुमच्या मास्तरनीनं. अहो ऐका ना माझं, अक्षरा खरंच खूप चांगली शिक्षिका आहे हो. ती रागवतही नाही मुलांवरती, मारणं तर दूरच. अहो आमचं खोटं वाटत असेल तर विचारा याला. ए बोल रे संख्या. ए संख्या, घाबरू नगस, खरं काय ते सांग आम्हाला. कुणी मारलं रे तुला आणि का? सांग बाळा. मला अक्षरा मॅडमने मारलंय सरकार. का? काय केलंस तू? मी काहीच केलं नव्हतं. माझा गृहपाठ पण मी केला होता, तरी मला मारलं. सरकार तुम्ही बोलवा त्यासने आत्ताच्या आता इथं. त्याशिवाय आम्ही इथं काही जाणार नाही बघा. वय वय बोलवा त्याला. बोलवा त्यांना. हो बाई, जरा थंड घ्या, उगा कांगावा करू नका. फुलपगारे, बोलवा मास्तरीन बाईंना. गोपाळ, अक्षरा मॅडमना अर्जंट बोलावलं म्हणून सांग. सर पण त्यांचा तास चालू आहे. तास बी सोडा म्हणावं आणि या इकडं. आणि त्यांना काही सांगू नकस. अर्जंट मध्ये बोलवलं एवढंच सांग. बर. खूप दुखतंय. हे पोरा, नगर रडूस. ताई तुम्ही काही काळजी करू नका, त्याच्या दवाखान्याचा सगळा खर्च आम्ही करू. बसा बसा बसा, शांतवानी बसा. काय तो खऱ्या खोट्याचा निकाल लावून टाकू आपण. हो दादा, पाणी द्या त्याला. आता आपण जी कविता वाचली त्याचा अर्थ वह्यांमध्ये लिहून काढायचा. हा, सगळ्यांनी वह्या काढा. या, प्रत्येकाच्या अंगी आयुष्यात नम्रपणा असायला हवा. सर मॅडम, सर मॅडम. काय झालं गोपाळ दादा, एवढा दम का लागलाय तुम्हाला? फुलपाखरे सरांनी तुम्हाला बोलवलंय आता. आत्ता? हो. बरं ठीक आहे, मी तास संपला की येते, त्यांना सांगा. नाही नाही, त्यांनी लगेच बोलवले. हो पण आता तास सुरू आहे माझा. नाही तरी पण मॅडम सरांनी बोलवले. तुम्ही या. आमच्या संघ लगीन झाल्यामुळं त्यांच्या आयुष्याचं वाटोळ झालं असं नेमकं कोणाला वाटतंय? कोणाला वाटतं म्हणजे? तुम्हासनी वाटतंय का मास्तरीन बाईसनी वाटतंय? खरं खरं सांगायचं हं? तुमचं म्हणणं आहे का त्यांचं म्हणणं आहे? सगळ्यांचं. सगळ्यांचं? हो सगळ्यांचं. म्हणजे नेमकं कोणाचं? तिच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं. तुम्ही खरंच नाही आहात तिच्यासाठी परफेक्ट पार्टनर. असं मास्तरीन बाई म्हणल्या का तुम्हाला? तुम्ही हे सगळं मला का विचारताय? एकदा स्वतःला विचारून बघा ना. मास्तरीन बाई, आधी बोलव बरं त्यांना. का फुलपगारे, कुठं राहिल्या मास्तरीन बाई? हा, हे असं बरोबर दिसतंय का? पालक येऊन असा कांगावा करतात. हा,
आपल्या शाळेचं रेप्युटेशन खराब होऊ लागलंय, कळतंय का तुम्हाला? या पोराला आणखीन कुठं लागलं असतं, डोळ्याला लागलं असतं तर केवढ्यावर गेलं असतं. काय ते खरं खोटं करायलाच लागणार आहे. सर बोलावलं मला? या मास्तरीन बाई, तुमचीच वाट बघायलोय आम्ही. काय झालंय सर? का बोलवलं मला? आज मॅडमने मला मारलंय, लई मार, काठीने आणलं. संकेत, अरे बाळा, काय किती लागलंय तुला? किती रक्त येत आहे? हा काय बोलतोय? आणि मी मारलं वगैरे नाही ह्याला. किती लागलंय रे? थांब, मी गोपाळ दादांना बोलवते. थांबा. गोपाळ दादा, फर्स्ट एड बॉक्स आणा लवकर. काय गये भवाने, माझ्या पोराला गुरागत मारलंस आणि आता म्हणतीस काय झालं? लाज कशी वाटत नाही ग तुला? रगात काढलंस आणि आता मलमपट्टी करायचं नाटक करायलीस वय? तुझ्या तर आता तू समजतोस कोण ग तू स्वतःला? तुला तर आता मी सोडत नसते ग. हो भाई, काय करता का तुम्ही? अरे गोपाळ, माने भाई, मोहिते भाई. थांबा ताई, ऐका, माझं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ए, काय गैरसमज झालेला नाही माझा. माझ्या पोरानं सगळं सांगितलंय मला. तूच आणलास ना त्याला? तुम्ही इथे? हा, माफ करा न सांगता आलो. आता कशाला आलात तुम्ही? अहो, बोलायचं आहे तुमच्या संग जरा. अजून? नाही, आपलं तसं नीट बोलणं झालंच नाही ना बाबा. आता काय बोलण्यासारखं राहिलंय? नाही, मला तुमच्या संग बोलायचं आहेच, पण मला नाही बोलायचं तुमच्याशी. बघा, तुमचा राग मी समजू शकतोय. नाही, हे बघा, तुम्ही काहीच समजून घेऊ शकत नाही. अहो, तुमच्याकडे ती बुद्धीच नाहीये. जा हो तुम्ही. मला तुमच्याशी वाद नाही घालायचा. नाही, मला वाद घालायचा नाही आहे. मला फक्त एक विचारायचं आहे. विचारू काय? काय विचारायचंय? खरं खरं सांगा बाबा. हे बघा, आमच्या घरात कुणालाच खोटेपणा आवडत नाही. हा, आम्हाला बी ते आवडत नाही. तुम्हाला काय विचारायचंय ना, ते पटकन विचारा आणि निघा इथून. बाबा, तुम्हाला असं वाटतंय काय की आमच्या संग लगीन करून तुमच्या पोरगीचं आयुष्य बर्बाद झालं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.